जय महाराष्ट्र. तुम्ही बघत आहे भारत MS न्यूज. पालखी श्री राजराजेश्वर महाराज मंदिर जे आराध्य दैवत आहे संपूर्ण अकोला शहराचं, त्या ठिकाणचं सुरू होत असलेल्या आता श्रावण मासानिमित्त अकोला शहराचे नवनिर्वाचित SP साहेब तसेच अकोला जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांनी घेतली श्री राजराजेश्वर महाराज मंदिरा या ठिकाणी दिली भेट. त्याचबरोबर त्यांनी ज्या प्रकारे अकोला शहरामध्ये पालखी सोहळा तसेच कावड सोहळ्यानिमित्त जो जल्लोष असतो त्या जल्लोषानिमित्तसुद्धा त्यांनी खूप सारी माहिती घेतली व त्याचबरोबर तो संपूर्ण मार्ग कशा प्रकारे राहणार, त्या मार्गाने पालख्या कुठल्या मार्गाने जातील, कशा प्रकारे जातील याबद्दलसुद्धा त्यांनी आढावा घेतला व संपूर्ण ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी काय निर्देश द्यायचे अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिले. यामध्ये बऱ्याचशा ठिकाणचे मार्ग हे बदलण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतल्याचे या ठिकाणी दिसून आले. ज्या वेळेला पालखी किंवा कावड सोहळा असतो त्या सोहळ्याच्या वेळेला पालख्या जेव्हा निघतात तर पालख्या निघत असताना कुठेतरी एकामेकाला रिटर्न जाताना किंवा वापस येताना किंवा जाताना खूप सारा गोंधळ होतो. कुठेतरी तो गोंधळ थांबवायचा म्हणून जाणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्या जाणाऱ्या पालख्यांसाठी जो मार्ग सोयीस्कर राहणार, जो सोपा जाणार व सर्वसामान्य जनतेला त्याचप्रमाणे नागरिकांना त्रास होणार नाही याबद्दलचा संपूर्णरित्या त्यांनी आढावा घेतला व संपूर्ण चौकामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. श्री राजराजेश्वर महाराज मंदिराच्या मागच्या साईडने निघून श्री पिंपळेश्वर महाराजांच्या मंदिराजवळून सरळ जाऊन पोळा चौकापासून सरळ गेल्यानंतर आझाद पार्क जो चौक आहे, ज्या ठिकाणी छोटे देवीचे मंदिर आहे, त्या ठिकाणापासून कशा प्रकारे पालख्या जातील किंवा कशा प्रकारे कावड जातील या संदर्भातला संपूर्णरित्या त्यांनी आढावा घेतला व कशा प्रकारे पालख्यांची व्यवस्था होणार किंवा शिवभक्तांची व्यवस्था होणार त्या संदर्भातसुद्धा त्यांनी आढावा घेतला. वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर मनपाचे कर्मचारी यांना सर्वांना कशा प्रकारे निर्देश द्यायचे त्याबद्दलसुद्धा जिल्हाधिकारी त्याचबरोबर साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे SP साहेब यांनीसुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिले. त्यावेळी समस्त स्थानिक नागरिक व संपूर्ण थोडासा निघून बघा कसं करतात आणि मला हे सांगा जे दर्शनसाठी येतात काय करणार ते जाऊन बाहेर पहिला मागून दर्शन पाहिजे